नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट घेऊन आलेला आहे. गेले अनेक दिवस विद्यार्थी मला कॉमेंट्स करून विचारत होते की सर, MPSC अंतर्गत येणाऱ्या मुख्य अधिकारी म्हणजेच चीफ ऑफिसर या पदांच्या रिक्त जागांची काय परिस्थिती आहे, तर नवीन जाहिरात कधी येऊ शकते. तर मित्रांनो, तुमच्या या प्रश्नाचं उत्तर एका नवीन RTI म्हणजेच माहिती अधिकारातून समोर आलेलं आहे. आज आपण मुख्य अधिकारी गट अ आणि गट ब च्या मंजूर झालेल्या आणि भरलेल्या आणि रिक्त पदांची अगदी ताजी आणि अधिकृत आकडेवारी पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की पहा. स्क्रीनवर तुम्ही हे नगर विकास विभागाचं अधिकृत RTI पत्र पाहू शकता. दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी एका माहिती अधिकार अर्जाद्वारे ही माहिती मागवण्यात आलेली होती. यामध्ये मुख्य अधिकारी संवर्गातील S25, S23, S20 आणि S15 या सर्व वेतन श्रेणीमधील पदांची माहिती देण्यात आलेली आहे. जे विद्यार्थी MPSC राज्यसेवा किंवा नगर परिषद भरतीचे स्वप्न पाहत आहेत त्यांच्यासाठी हा डेटा खूप महत्त्वाचा आहे. तर चला बघूया, प्रत्येक गटानुसार रिक्त जागांचे विश्लेषण करूया. सर्वात आधी पाहूया गट अ ची पदे. पहा मित्रांनो, सह आयुक्त गट अ S25 या अतिवरिष्ठ पदासाठी एकूण 43 पदे मंजूर असून 35 पदे भरलेली आहेत, म्हणजेच येथे 8 पदे रिक्त आहेत. त्यानंतर उपायुक्त आणि मुख्य अधिकारी गट अ निवड श्रेणी S23 या पदाकडे नजर टाकल्यास 151 मंजूर पदांपैकी 121 पदे भरलेली आहेत आणि 30 पदे रिक्त आहेत. आता या पत्रातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा नीट आहे का. सहाय्यक आयुक्त किंवा मुख्य अधिकारी गट अ S20 या पदाबाबत यामध्ये सरळ सेवेतून 75 पदे मंजूर असून 68 पदे भरलेली आहेत आणि सध्या 7 पदे रिक्त दाखवलेली आहेत. पण इथे कंसात एक अतिशय महत्त्वाची नोट दिलेली आहे. सन 2024 साठी 26 पदांचे मागणीपत्र जे आहे ते पाठवण्यात आलेले आहे. मित्रांनो, याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ असा की मुख्य अधिकारी गट अ च्या 26 पदांच्या भरतीसाठी शासनाकडून हालचाली सुरू आहेत आणि आगामी MPSC राज्यसेवेच्या जाहिरातीत या जागा आपल्याला पाहायला मिळू शकतात. याच पदासाठी पदोन्नती कोट्यात 81 जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. आता वळूया गट ब च्या पदांकडे, म्हणजेच सहाय्यक आयुक्त किंवा मुख्य अधिकारी गट ब S15. यामध्ये सरळ सेवेतून भरल्या जाणाऱ्या 283 पदांपैकी 282 पदे भरलेली आहेत, म्हणजेच सरळ सेवेचे सध्या फक्त 1 पद रिक्त आहे. आता परंतु जे कर्मचारी आधीपासून सेवेत आहेत त्यांच्यासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेतून भरावयाच्या 75 पदांपैकी 43 पदे जी आहेत ती भरलेली आहेत आणि तब्बल 32 पदे ही रिक्त आहेत. तसेच पदोन्नतीच्या माध्यमातून भरल्या जाणाऱ्या कोट्यात 14 पदे रिक्त आहेत. तर मित्रांनो, या संपूर्ण RTI आकडेवारीवरून एक गोष्ट आपली स्पष्ट होते की विशेषतः मुख्य अधिकारी गट अ च्या पदांसाठी मागणीपत्र जे आहे पाठवण्याची प्रक्रिया झालेली आहे. ही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी म्हणजेच एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. सरळ सेवेतून येणाऱ्या जागांवर नक्कीच सर्वांचे लक्ष लागून असेल. त्यामुळे आता कोणत्याही अफवांकडे लक्ष न देता आपला अभ्यास पूर्ण क्षमतेने तुम्हाला सुरू ठेवायचा आहे. ही अतिशय महत्त्वाची अपडेट तुम्हाला कशी वाटली? तुमचे काही प्रश्न असतील ते खाली कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि हे आर्टिकल मिळवायचे असेल किंवा वाचायचे असेल तर डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करा किंवा आपले WhatsApp आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका. सगळे इम्पॉर्टंट लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आणि हा जो व्हिडिओ आहे हे सर्व अभ्यास करणाऱ्या ग्रुप्सवर आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन अपडेटसह. तोपर्यंत अभ्यास करत राहा.